राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच RSS ही देशातली सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक मानली जाते. देशभरात संघाचं मोठं संघटनात्मक जाळं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा RSSचेच माजी स्वयंसेवक राहिलेत. त्यामुळे RSSशी संबंधित कोणताही मुद्दा केवळ संघापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पडसाद सुद्धा उमटताना दिसतात. आणि आता असंच काहीसं चित्र अमेरिकेत पाहायला मिळतंय, कारण RSSचे सरसंघचालक मोहन भागवत हे लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये ते एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. मात्र भागवतांचा हाच दौरा जवळ येत असतानाच अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाकडून RSS वर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भागवतांचा न्यूयॉर्क दौरा आणि अमेरिकेतला RSS विरोधात सुरू झालेली ही मागणी याचा नेमका संबंध काय? अमेरिकेच्या आयोगानं RSS वर कोणती कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि या मागणीचा भागवतांच्या दौऱ्यावर काही परिणाम होणार का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर मोहन भागवत हे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 25 ऑगस्ट पासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेतील त्यांच्या दौऱ्यात 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये युनिव्हर्सल वन्सेस सेलिब्रेशन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात भारतीय अमेरिकन समुदायाला भागवत हे संबोधित करणार आहेत. सामाजिक सलोखा, नागरिकांची जबाबदारी, आंतरधर्मीय संवाद आणि जागतिक एकता या विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. पण भागवतांच्या याच दौऱ्याआधी अमेरिकेत RSS विरोधात आवाज उठवला जातोय. अमेरिकेच्या युनायटेड स्टेट कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम अर्थातच USCIRFच्या आयोगानं अमेरिकन सरकारला RSS वर निर्बंध लावण्याची मागणी केली आहे. USCIRFच्या 2026च्या अहवालात भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आलेत. याच अहवालाच्या पार्श्वभूमीवर RSSशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये काही व्यक्तींची मालमत्ता गोठवणं, अमेरिकेत प्रवेशावर निर्बंध आणणं यासारख्या उपायांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आता मोहन भागवत अमेरिकेत जाणार असतानाच USCIRF कडून अमेरिकन सरकारला आणखी एक आव्हान करण्यात आलंय. RSSच्या कोणत्याही नेत्यांना राजनैतिक शिष्टाचार देऊ नये आणि त्यांच्यासोबत कोणत्याही उच्चस्तरीय बैठका घेऊ नयेत अशी मागणी आयोगाच्या सदस्यांना केली. USCIRFचे अध्यक्ष आसिफ महमूद यांनी या संदर्भात RSS वर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे RSSचे सदस्य असल्याचा उल्लेख करत RSSशी संबंधित संघटनांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करत RSS वर अमेरिकेनं निर्बंध घालावेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. USCIRFनं RSS वर निर्बंधांची मागणी केली आहे, याचा अर्थ अमेरिकन सरकारनं RSS वर प्रत्यक्ष बंदी घातली नाहीये. USCIRF ही अमेरिकन काँग्रेसनं स्थापन केलेली स्वतंत्र आणि द्विपक्षीय संस्था आहे. जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून ती अमेरिकन सरकारला धोरणात्मक शिफारसी करते. मात्र या शिफारसींची अंमलबजावणी करायची की नाही याचा अंतिम निर्णय अमेरिकन सरकारच्या संबंधित यंत्रणांकडे असतो. त्यामुळे सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की USCIRFच्या मागणीकडे अमेरिकन प्रशासन कसं पाहतं आणि त्याचा मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यावर काही परिणाम होणार का? कारण 29 ऑगस्टला भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रम आधीच निश्चित आहे. एका बाजूला अमेरिकेत भारतीय अमेरिकन समुदायासमोर भागवत भाषण करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच काळात अमेरिकेतल्या एका आयोगाकडून RSS वर निर्बंधाची मागणी होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताकडून सुद्धा या भूमिकेकडे लक्ष दिलं जातंय. USCIRFनं यापूर्वी सुद्धा भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत केलेल्या आरोपांवर भारतानं आक्षेप घेतलाय. त्यामुळे आता भागवतांचा अमेरिका दौरा जसा जसा जवळ येतोय तशी तशी या मुद्द्यावरची राजकीय आणि राजनैतिक चर्चा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र भागवतांचा न्यूयॉर्क मधला कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार होणार का? अमेरिकन प्रशासन USCIRFच्या मागणीवर काय भूमिका घेणार आणि RSS विरोधातील या मागणीचा भारत अमेरिका संबंधांवरती काही परिणाम होणार का? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण सध्या तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेनं ही जी मागणी केली आहे RSS वरती बंदी घालण्याची, त्या मागणीचं पुढे काय होणार? ती मागणी चूक की बरोबर? यावरचं तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.